नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण चर्चा करणार आहोत पॉलिटी मॉड्यूल. MPSCच्या नवीन पॅटर्ननुसार GS2 4 GSचे पेपर आहेत. त्यात GS2 मध्ये तुम्हाला पॉलिटी आहे, सोशल जस्टिस आहे, त्यानंतर गव्हर्नन्स आहे आणि IR आहे. त्यामधलं पॉलिटी मॉड्यूलची आपण आज चर्चा करणार आहोत. तर मग पहिला प्रश्न, त्याचं रिलेव्हन्स किती आहे? तर GS2चे टोटल वेटेज आहे 250 मार्क्स. याच्यामध्ये ॲज अहेड मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कुठले कुठले कंटेंट आहेत? पॉलिटी, गव्हर्नन्स, सोशल जस्टिस आणि IR. तर हे जे मॉड्यूल असेल हे फक्त पॉलिटीवरती केंद्रित असेल. मी पुन्हा रिपीट करतो, कुठले कुठले टॉपिक्स कव्हर करणार ते बॅचच्या याच्यामध्ये दिलेले असतील ॲपमध्ये. मॅथचं रिलेव्हन्स फक्त पॉलिटीपुरतं आहे का? तर नाही. तुम्ही जो ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स किंवा पपॅड घेतला तर त्याच्यासाठी हा एक मोठा बेस होतो. पॉलिटिकल सायन्सचा बराचसा भाग तुमचा GS2 मध्ये कव्हर होतो. त्यामुळे GSचं पॉलिटी चांगलं असेल तर डेफिनेटली त्याचा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो. मग पुढचा प्रश्न आहे, तसं प्रश्न कसे असतात? प्रश्न बऱ्याचदा ॲज युजल जसे पॉल सायन्स आणि पबॅड येतात तसेच चालू घडामोडीशी निगडीत असतात. मग सर बॅचमध्ये काय काय कव्हर होतं? सगळ्यात महत्त्वाचं PYQ अनालिसिस केलं जाईल. मग तुम्ही म्हणाल की सर MPSC तर आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह होतं. अरे पण त्याच्या आधी तर सब्जेक्टिव्ह होतं की, आणि UPSC सारखा सिलेबस केला आहे त्यामुळे UPSC किंवा इतर जे काही पब्लिक सर्व्हिस कमिशन असतील त्यांचे जर काही दर्जेदार पेपरमधले काही क्वेश्चन्स असतील तर तेही कव्हर करायचा प्रयत्न केला जाईल. लेक्चरच्या ज्या काही PDF नोट्स असतील त्या 2 दिवसाच्या आत लेक्चर झाल्यावरती अपलोड केल्या जातील. अर्थात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यामुळे मॉडेल आन्सर्स देखील तुम्हाला काही प्रमाणात दिली जातील. बॅचचं टायमिंग काय ठेवलं आहे? मुद्दामून सकाळचं ठेवलेलं आहे, सकाळी 7 ते 8:30. पुन्हा रिपीट करतो, मुद्दामून सकाळचं ठेवलेलं आहे जेणेकरून सगळ्यांना ते अटेंड करता यावं. मग तुम्ही वर्किंग असाल किंवा नॉन वर्किंग असाल, 7 ते 8:30 घरातूनच तुम्ही अटेंड करू शकता. जर गावी असाल तर गावातून, शहरात असाल तर शहरामधनं घरून. बॅच ऑनलाईन लाईव्ह असेल. आठवड्यातले किमान 4 दिवस बॅच असेल. मंगळ, बुध, गुरु, शुक्र किमान 4 दिवस तरी बॅच असणार आहे. मग पुढचा प्रश्न येतो की सर डिटेलमध्ये आम्हाला जरा फीज वगैरे कळलं तर? मोड मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन लाईव्ह लेक्चर असणार आहे, कुठलंही रेकॉर्डिंग नसणार, रेकॉर्डिंग लेक्चर नाही आहेत. मीडियम जे आहे हे पूर्णतः मराठीत असेल. या बॅचचं मीडियम जे असेल तर पूर्णतः कसं असेल? मराठीमध्ये असेल. ज्यांना इंग्लिशमधनं हवं असेल तर दुसरी बॅच जॉईन करू शकतात. कोर्सची व्हॅलिडिटी किती असेल? 1 वर्ष. किती वेळा आम्हाला बघता येईल सर? कारण का आम्हाला समजा एखादं टॉपिक आम्ही मिस केलं किंवा एखादं टॉपिक आम्हाला पुन्हा करायचं आहे, काही गोष्टी आठवत नाही आहेत, तर रिव्हिजनसाठी रेकॉर्डिंग मिळतील का? हो. किती वेळा बघू शकता? तर तुम्ही कितीही वेळा बघा जोपर्यंत तुमच्या कोर्सची व्हॅलिडिटी आहे. म्हणजे समजा 1 वर्षाची तुमची व्हॅलिडिटी असेल तर 1 वर्षात तुम्ही तो व्हिडिओ 2 वेळा बघा किंवा 20 वेळा बघा, तुमची इच्छा. सर फीस किती आहे? फीज आहे 999 रुपये इन्क्लुझिव्ह GST धरून, एक्सेप्ट पेमेंट गेटवे चार्जेस 999. सर रिफंडची काही सोय आहे का? आम्हाला जर नाही पटलं तर येस, विदिन 1 वीक ऑफ फर्स्ट लेक्चर जर तुम्ही डिमांड केलं तर तुम्हाला पूर्ण रिफंड दिला जाईल. कोणतंही कारण विचारलं जाणार नाही. कॉन्टॅक्टसाठी नंबर कुठला आहे? 8888149555. ईमेल admin@skEdutech.biz. तर लवकरच तुम्ही SKEdutechचं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरनं आणि लवकरच या कोर्ससाठी आपण भेटूया. थँक्यू व्हेरी मच.